नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर झालेल्या चर्चेची। अजित पवार गटाकडून 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार आहे। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही अशी हमी बैठकीत देण्यात आली। अजित पवार गट 54 जागांसोबत अधिक 15 ते 20 जागांची मागणी करणार आहे आणि याआधी अजितदादा गटाने 80 जागांवर दावा करण्याची तयारी दर्शवली होती। अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर सखोल चर्चा झाली। अजित पवार गट 70 पेक्षा अधिक जागांवर दावा सांगणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही अशी बैठकीत आमदारांना हमी देण्यात आली। 2019 मध्ये निवडून आलेल्या 54 आमदारांसोबत 15 ते 20 अधिक जागांची मागणी करणार। अजित पवार गटाकडून याआधी 80 जागांवर दावा करण्याची तयारी होती। आजच्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्याची रणनीती ठरली। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या जागा आता आम्ही आमच्याकडे वरिष्ठ स्तरावर बोलणी होऊन ज्या जागा आम्ही लढणार आहोत त्या सर्व जागी अर्थसंकल्प मांडत असताना दहाव्यांदा अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीने गोरगरिबांच्यासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचं सरकार परत महाराष्ट्रात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे हेच आजच्या मीटिंगमध्ये ठरलं। ही काही वेगळी बैठक नव्हती। दर मंगळवारी ही बैठक देवगिरीवर आयोजित होते हे आपल्या पत्रकार बांधवांना माहीत आहे। काल गणेश विसर्जनामुळे आज ही बैठक एक दिवस उशिरा झाली।